दत्तानं कमेंट लय छान केली बरं का। जेवायच्या आधी मी ती कमेंट वाचली आहे, पण आता तेवढी मला ध्यानात राहिली नाही। पण दत्ता मी लयच हसले बरं का तुमच्या कमेंटला, लय हसू आलंय मला। काय कमेंट केली हो तुम्ही तसली? कुस्तीबद्दल काहीतरी माहिती द्या, कुस्तीबद्दल एखादा व्हिडिओ काढा, काय हे आता कुस्ती अहो माहिती आहे आखाड्यात का फिकाड्यात कुस्ती खेळायला, त्या आखाड्यात बी कधी मी पाऊल टाकलेला नाही। आणि मी तर कधी खेळली बी नाही कुस्ती। आणि बाया माणसाला काय माहिती हो कुस्ती त्या पैलवानाची। हा आलं माझ्या ध्यानात। दत्ता तुम्हाला कुण्या कुस्तीबद्दल बोलायचं? मला लय हसू आलंय बरं का, मला लय हसू आलंय। दत्ता तुम्हाला नक्की कुण्या कुस्तीबद्दल माहिती पाहिजे ते बी सांगायचं की कमेंट करून सांगायचं कुण्या कुस्तीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे। मला हसू येलंय मला बरं का। पण कमेंट चांगली आहे, राग नाही त्याच्यात, काहीच राग नाही। राग मला कुण्या कमेंटचा आलाय बघा, त्या बाल्यानं एक कमेंट केली, तुम्ही केली का? त्याच व्हिडिओवर बाल्यानं कमेंट केली आहे, तुला काय सोनं लागलंय का? अरे बाबा सोनं लागलंय का नाही? सोनं लागणार नाहीलाच लोक हे करीत येतं का? नाही त्या बाल्याला ना, त्या बाल्याकडं काही चुकच नाही म्हणायचं, बाल्याकडं चूक काहीच नाही। बाल्याच्या माईनं बहिणीनं कुणाला बी काय केलेलं आहे माहिती आहे का? कुणी बी यानं गांड मारून दे मला सोनं द्या असं म्हणलेली आहे काय की, कुणी बी या आणि सोनं द्या गांड मारून जा। त्या बाल्याची माय बहीण तसं म्हणलेली आहे काय की, आणि आता ते बाल्या त्याच्या बायकोला बी तेच शिकविणार आहे। या र या सोनं द्या आणि माझ्या बायकोची गांड मारा। अरे काहीतरी नीट बोलावा की जरा। कशाला बोलता बोलून घेता पुन्हा? तुला सोनं लागलंय का? मी का म्हणलं का सोनं लागलंय का मला? मी भिकारीन हाय, मी म्हातारी आहे, मी गरीब आहे, मी जशी आहे तशी आहे। मी स्पष्ट केलंय की, तरी बी ती ह्या कानात काय शेवणं गेलं होतं का ती ह्या डोळ्यात अडकलं होतं काही? एरंड्याचं तेल पडलं होतं का बिबियाचं? पैर बाल्या अरे जरा काहीतरी बोला जावं की नीटनीटक। तुला काय सोनं लागलंय का? काय बोलू लागले मी त्या व्हिडिओ मध्ये? काय बोलायले, कशावर बोलायले? आणि त्याच्यातच तू मग सोनं नाणं काढायला लागलास। ती माईच्या गांडीला काय सोनच बांधून फिरती का रे तुझी माय? सांग बरं। म्हणून ती माईच्या महाग असे मोहळच लागलेली आहेत ते सोनं तोडून घ्यायला गांडीचं। आणि मला सोनं नाही, माया कोण महाग लागन कशाला असं म्हणायचंय नाही रे तुला? पैर बाल्या म्हण की सोनं लागलंय का तुला? तुला नाही मी म्हणते की म्हणू का? हे बघ बाल्या, तू ना माझं चॅनल तू जरी फॉलो करतोस का नाही, ती इमानदारी ती संग बाबा, कळलं का? तुझी इमानदारी तुझ्या संग। मला तू सपोर्ट करतोस का नाही करीत ते मी काहीच म्हणणार नाही, पण जेव्हा तेव्हा नरकाडी करी जाऊ नको र। एक तर माझं चॅनल उडवूनच टाक, ते काय म्हणते ते ब्लॉक करून टाक माझ्या चॅनलला, नाही तर मग गपचिप गुन्हानं ऐकच आहे। आणि अशा हसी मजाकच्या कमेंट करी जाय की, तुला का नाही म्हणायले का मी? हसी मजाकच्या कमेंट करी जाय की। नेऊनच तू स्वतःची माय बहीण बायको नेऊन बसी तुस बाजारात, खरेदी करा खरेदी करा खरेदी करा माया माय बहिणीला माया बायकोला, म्हणून चॅनलवर लोकांच्या जाऊन परमोशन करतोस। असं नको करू, मला नाही आवडत।
माय बहीण तिथून सारखी असतीये. हां, कुणाच्या माय बहिणीचा असा पान उतारा करायचा मला नाही आवडत. पण तुमच्यासारखी काढून ठुलेली सोन्याच्या जीवावर, त्याला सोन्याचीच भाषा कळतीये, गोरगरिबाची भाषा कुठं कळतीये? हा, काय तुला का सोनं लागलंय का म्हणणारा माहिती बालिया. सोनं लोंबूनच अशा फिरत येतात रस्त्यानं तुझ्या घरातल्या. आणि ते सोनं बघू 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 मोहळ लागल्यासारखी सरी दुनियात या मायच्या त्याच्या लागती या महाग. ते सोनं तोडून घ्यायला आहे का नाही? सोनं लागल्यासच माणसाला तसे लोक बोलत येतं ना. म्हणजे सोनं लागलेलं असलं तरच लोक बायाच्या महाग जात येतं असं तुला म्हणायचंय होय रे? काय बोलू माय, जाऊ दे. पण ही लय कमेंट भारी केली आहे, हसू आलं मला. हां, त्या बाल्यानं कमेंट केली का ती बघितली आणि राग तितकाच आला होता. पण पुन्हा ती कमेंट बघितली. बाई लय हसले मी जेवता जेवता. एक जेवताना इडू टाकलाय की ते जेवायच्या आधीच मी ती कमेंट बघू लागली, ते व्हिडिओ बघू लागली. दुसऱ्याचे व्हिडिओ बघते व मी बी. हां, दुसऱ्याचे व्हिडिओ मी बी बघते की. पण मी अशा कमेंटीन फिमेटी कुणाला करीत नाही काही. मला जे आवडतं या त्यांचे व्हिडिओ मी बघते या. असे फालतून मालतून व्हिडिओ नाही बघत मी, कळलं का? कवा कवा ते हे होते ते बातम्या फितम्या, काय झालंय काय नाही. आमच्या गावाकडलं लय गाजायलंय किंवा बातम्यावर, बीड जिल्ह्यातलं लय गाजायलंय ना, तर मग थोडी लय माहिती घेते या. पण कधी ओपन होते का कुठल्या गोष्टीबद्दल? काय करायचंय आपल्याला? काय कुणी काय घेऊन देऊन चालवित आहे का? कुणी काय एका टायमाचे खायला देत आहे का? भागवित आहे एक वेळ आपली. पण कसं असतंय, चुटका लागलेला असतंय, कुणाला चुटका लागलेला असतंय. तसं मग ते मला बी चुटका लागलेला आहे म्हणून मी बातम्या हे बघते. माय काय झालं, कुठं झालं, कसं झालं, हो बघते. हां, तर मग ते फोन हातात असल्यावर ते स्क्रीनवरच येतात ना कमेंट. त्या बाल्याची कमेंट आली स्क्रीनवर तसं म्हणलेली. मला लय राग आला त्या बाल्याचा. लय दिवसापासून आहे चॅनलवर माझ्या. टाक बंद करून माझं चॅनल त्या फोनमधलं. हो, असं बोलायचं असलं तर नाही. जरा माणूस जन्म आहे, हसून खेळून राहावा माणसानं. तुम्ही हसून खेळून मला बोलला तर मी बी तुम्हाला हसून खेळूनच बोलन ना. एक जणानं मला कमेंट केली होती की तुला मी काय मैं तुमको पाकर ही रहूंगा असं काहीतरी केली होती कमेंट. आय लव यू, तुम कितनी मेरी जान हो, तुम बहुत अच्छी हो, तुम मुझे बहुत पसंद हो. मैं तुमको पाकर ही रहूंगा, मैं तुम्हारे लिए कुछ भी करूंगा, तेरा जमीन पे पाँव नहीं रखने दूंगा. मैं काय 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 काय. मग तशा कमेंट जर ऐकून गप बसलं तर बाबा नातेवाईक असते तर, सोयरे धायरे असते तर, घरातले भाऊ भाऊकी असते, सगळे बघत येत. बघा असे दिवे लावायली म्हणल्यास असे लोक बोलणारच झाले की. हो म्हणतात की का तुम्हाला नवीन आहे हे माहिती नसतंय तुम्हाला की बाबा प्रत्येकालाच आहे सगळं. बंधनं बी असते तर सगळ्याला, रोखणारे टोकणारे, टोचून बोलणारे. अरे घरोघर मातीच्या चुली. मग त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीवर जरी नसलं तरी बी काही गोष्टीवर लगेची लगे ॲक्शन घ्यावं लागतं या. हां, तिथल्या तिथं निपटावं लागतं या की हां बाबा अशाला असं कुणी जर बोललं तर त्याला ती बोलती या, नाही घेत कुणाचं ऐकून.
म्हणून ते मी व्हिडिओ बी काढते या की. आणि उगाच आपलं काही बी म्हणावा का रे बालिया. किती मस्त कमेंट केली ती पैलवानाचे ते काय व मग कुस्तीबद्दल. कुस्तीबद्दल एक व्हिडिओ काढा, कुस्तीबद्दल माहिती द्या. माहिती बघा ते तसं म्हणलं की तोंडावर माझ्या चेहऱ्यावर हसू यायलंय का नाही, हसू यायलंय. मी काय एवढी म्हातारी नाही, कळलं का. माझ्यामध्ये अजून बी पावर आहे. अरे असं तुमच्यामध्ये काय असणार आहे, कळलं का. हाबरटीवरली ज्याच्यापाशी दम असतो ना, ज्याला कंट्रोल करायची सवय असते ना, म्हणजे ते म्हणतात ना, जेवढा तवा तापलेला असतो तेवढी भाकरीला चटके बसतात. असं समजू नका की आता ही म्हणजे म्हातारडी झाली आणि थेरडी झाली आणि हिच्यामध्ये काय आता. अरे 10 फूट जमिनीत गाडी ना आता बी, कळलं का. कुठल्या अँगल ना दिसते म्हातारी रे. मुस्सा करायलेली ताज्या घोड्यावरली गोमाशी असल्यासारखी आहेत का. 20, 25, 18 वयोगटातल्या अशा मुस्सा करायलेल्या तुमच्या आयुष्यात आहेत का, सांगा. असल्या तर द्या दाखवून मला. ते तसलं खरपडन मरपडन, ते तसलं वाईन असलेल्या बॉम्बला सारख्या, वाळलेल्या बॉम्बला सारख्या. ते बोंबील मासा नसतं का वाळून घेतलेला, सुकुरुटी. आंब्याची सुकुरुटी. कमी वयाच्या असल्या म्हणून काय झालं. कमी वयाच्या असतात पण त्या सुकुरुट्या जिथल्या तिथं चिपकाल्याला त्यांचं, कळलं का. एक सेक्सी मधमध कशाला म्हणतात, आहे का. म्हणजे पारख असते का, पारख नसणारेच असे गुखात येतं, बोलत येत. ह्या बाल्यासारखं बोलत येतं. तुला का सोनं लागलंय का. अरे तुला काय करायचंय रे, मला सोनं लागल नाही तर नाही लागत. तुझ्या बायकोच्या गांडीला लागले का सोनं, बस तोडीत तिचं. आता बोललास ती बोललास, इथून पुढं बोलायचं नाहीस बघ, मला सांगायले. त्या शिवाय देणार आहे मी, गदळपच. चाळीस वर्ष लग्न व्हाय ना तर, आणि तिथून पुढे बाया हजायला आता, लेकरं पैदा करायला आता. मग काय मला अधिकार नाही का, होय रे. मेले मुडदे माय, 4 लेकरं पैदा करीन आणि बी माझ्या नादच करायचं नाही बघा कुणा सांगायले. माझ्या नवऱ्यासंग कुस्ती खेळू, दुसरं काय म्हणायचं नाही आता चुकीचं. माझ्या नवऱ्यासंग मी अजून बी 4 लेकरं पैदा करायसारखी आहे. मेले मुडदे माय हलकट भाडी. ते कुस्तीबद्दल काहीतरी बोला, कुस्तीबद्दल एक व्हिडिओ काढा असं म्हणलं. त्याच्यावर मला थोडंसं लय हसू बी आलं. मी म्हणजे एक आनंदात राहण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक गोष्टीवर मी नाही राग करीत, नाही राग करीत मित्रांनो. प्रत्येक गोष्टीवर राग नाही करीत.
पण काहीतरी बोलायची पद्धत असते हो. कुस्तीबद्दल काहीतरी सांगा बरं, कुस्तीबद्दल एक व्हिडिओ काढा बरं. तर आता मी काय एवढी त्या बोळ्यानं दूध पिते का? मला काय एवढं कळ ना का बाबा कुण्या कुस्तीबद्दल बोलायले तर त्या आखाड्यात जाऊन कुस्ती खेळतात लंगूट घालून त्याच्याबद्दल बोलायलेत का? मग लेकरं पैदा करण्याची जी कुस्ती असती ना त्याच्याबद्दल बोलायलेत. एवढं मला का कळ ना का? कळतंय की म्हणूनच मी बोलायले. माझ्या नवऱ्यासंग कुस्ती खेळून अजून 4 लेकरं पैदा करू शकते. पण ना मला हे आवर्जून सांगायचं आहे, बाईला कधी कमी लेखायचं नाही आणि बाई कधी गड्याला जिकू देत नाही, कशातच जिकू देत नाही बाई गड्याला, कशातच. कळलं का? उगाच आपलं काय म्हणते तुझं जाऊ दे आता, लय वाढून झालं.